श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कडुलिंबाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। आपल्या शेतामध्ये बांधावर असणारे हे असे उंच मोठे आणि आपल्याला सावली देणारे झाड म्हणजे कडुलिंब। आयुर्वेदामध्ये त्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे। ह्या झाडाला पिवळी छोटी छोटी आकाराची फळं येतात। त्या फळांचाही आयुर्वेदामध्ये त्या उपयोग आहे। ह्या फळांच्या आतील बियांपासून आपण तेल बनतो। तेल हे आपल्या शेतकरी राजाला खूप उपयोगी आहे आणि अनेक पिकांसाठी ते वरदानच ठरलेलं आहे। आज आपण कडुलिंबाच्या पाने, फुले, फळे, बिया, साल आणि यांपासून आपल्याला अनेक प्रकारचे उपयोग होतात याची माहिती आपण आज पाहणार आहोत। आता आपण कडुलिंबाच्या झाडापासून आपल्याला काय काय फायदे होतात। कडुलिंबाची पाने शरीरासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात। दररोज सकाळी अनुषापोटी 1-2 पाने खाल्ल्यास आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहेत। त्यामुळे कडुलिंबाचा पाला खाणे आवश्यक आहे। त्वचेवरील मुरूम, खाज आणि इतर त्वचा रोग यासाठी कडुलिंब उपयुक्त ठरतो। आपण तर कडुलिंबाच्या पालांचा पावडर करून त्या पावडरीपासून आपण जे सोप बनतात, फेसवॉश बनतात, त्यांचा वापर करून आपल्या त्वचेसाठी उपयोग केला तर मुरूम, त्वचेवरील खाज आणि त्वचेमधले रोग, पुळ्या हे सगळं आपलं नाहीसं होतं आणि त्याचा वापर केला आणि आपली त्वचा सुंदर आणि तजेलदार दिसते। आपल्या दात, हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी कडुलिंबाची काडी वापरली जाते। पूर्वी लोक कडुलिंबाच्याच काडीने दात घासायचे। त्यामुळे पूर्वीच्या लोकांची दात खूप म्हणजे भक्कम आहेत। त्यामुळे कडुलिंबाच्या काडीचा वापर करणे आवश्यक आहे आणि आपल्या शरीरासाठी एक वरदानच आहे। डास, कीटके दूर करण्यासाठी ह्या झाडाच्या पानांचा आपण धूर केला तर आपल्या घराच्या आसपासही मच्छर, डास होत नाही आणि त्याचा वापर चांगला होतो। शेतीमध्ये कडुलिंबाच्या बियांपासून तयार होणारे तेल हे नैसर्गिक आहे। त्यामुळे ते कीटकनाशक म्हणून वापरले जाते आणि त्यापासून कडुलिंबापासून तयार होणारे नीम ऑइल, नीम केक अनेक पिकांमध्ये उपयुक्त ठरतात। त्यामुळे आपल्या शेतकरी राजाला याचा चांगलाच फायदा होतो आणि त्यामुळे रासायनिक औषधांचा वापरही कमी प्रमाणात होतो। आपल्याला जर कडुलिंबाचे कोणतेही औषधी सेवन नियमित आणि मोठ्या प्रमाणात करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला नक्की घेऊनच दररोज नीमचा आपण उपयोग करू शकतो। मित्रांनो, कडुलिंब खरोखरच नैसर्गिक दिलेले एक अमूल्य झाड आहे। ही माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच शेतीविषयक आणि आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।